आपण करणार आहोत वांग्याची भाजी। त्याच्यासाठी ही वांगा आणि बटाटा मी उभा कापून घेतला आहे बघा। बटाटा असा उभा कापला आहे मी आणि एक छोटा बटाटा घेतलेला आहे। आता ह्या वांग्या बटाट्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे। बाकीच्या गोष्टी पण पाहूया। हा जो कांदा आहे तो असा हे करून टाकायचा तोडून, मग तो लवकर व्यवस्थित भाजला जाईल, कारण की आपण कांदा हा उभा कापलेला आहे। व्यवस्थित ढवळून घ्यायचं। थोडा ब्राऊन व्हायला लागला ना की आपण ह्यात थोडा जो टोमॅटो कापला आहे तो टाकायचा आहे आणि मिरच्या टाकायच्या। टोमॅटोसुद्धा आपण उभा कापलेला आहे, मिरच्यासुद्धा उभ्या कापलेल्या टाकल्या। आता हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं। ही अशी भाजी तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। वांग्याची मिरचीची भाजी। आणि हे मी हळद, थोडासा मसाला घेतला आहे पावभाजीचा आणि थोडंसं मीठ घेतलं आहे, थोडंसं म्हणजे आपल्याला जे चवीपुरती लागणार आहे ते पाहू शकता। आपण वांगी आणि बटाटे टाकलेली आहे त्याच्यात। आणि हे जे आपण हळद, पावभाजी मसाला आणि मीठ ते घेतलं आहे ते सुद्धा टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित ढवळायचं आहे। हे पाहू शकता आपण स्लो गॅसवरती ठेवलं शिजायला। आता व्यवस्थितपणे शिजत आलेली आहे। आता अजून आपण 5-10 मिनटं शिजवून घेणार आहोत स्लो गॅसवर। हे पाहू शकता आपली वांग्याची भाजी स्लो गॅसवरतीच शिजते। पाणी मी जरासुद्धा टाकलं नाही या भाजीमध्ये। तुम्ही पण न टाकता करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आता बटाटा पण शिजत आलेला आहे। वांगी तर आपली शिजली आहेत, पण बटाटा पण शिजलेला आहे व्यवस्थित। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत। आणि आता आपण एकदा ढवळायचं आहे। चारी साईडने व्यवस्थित ढवळून घ्यायचे। तुम्हाला जर कांदा लसूण मसाला जर टाकायचा असेल तरीसुद्धा तुम्ही टाकू शकता, पण मी पावभाजी मसाला टाकला आहे। तुम्हाला जर तो टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने आपली ही भाजी रेडी झालेली आहे। तुम्हालासुद्धा माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा करून पहा।